नमस्कार मित्रों, आज आपण नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण डिस्कशन करू पा। याच्या अगोदर आपण फ्रॉम हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये मी तुम्हाला ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून अल्डिहाइड्स आणि कीटोन्स कसे बनतात याच्यावर आपण चर्चा केलात पा। त्यानंतर आपण डिस्कशन करणार आहात की ज्याच्यामध्ये आपल्याला अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स याच्यापासून जर तुम्हाला कीटोन बनवायचं असेल तर त्यासाठी आपण एक रिॲक्शन आपण डिस्कस करणार आहात आणि ती रिॲक्शन जे असेल तर त्यालाच आपण असायलेशन ऑफ बेन्झीन असं म्हणतो आणि असायलेशन ऑफ बेन्झीन ज्याला फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन असं म्हणतात। व्हेन बेन्झीन रिॲक्ट्स विथ द ॲसिटिल क्लोराइड्स ऑर ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 विच कन्वर्ट्स इनटू द ॲसिटोफिनोन, त्यांच्यापासून तुम्हाला ॲसिटोफिनोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो, अशी गोष्ट आपण लक्षात ठेवू पा। तर त्यासाठी आपण कीटोन जर तयार करायचे असतील अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स पासून कीटोन तयार करायचा असेल तर त्यावेळेस आपण त्याला FC असायलेशन ऑफ बेन्झीन असं जर आपण बघितलात तर याच्यामध्ये आपण करतोय काय पा, रिॲक्शन होत असताना आपण काय म्हणता, एखादा बेन्झीन आपण घेतलात, या बेन्झीन सोबत जर आपण ॲसिटिल क्लोराइडची रिॲक्शन आपण केलात, हा तुमचा Cl आणि हा AlCl3 आपण प्रेझेन्स ठेवलात, तर इथला एक हायड्रोजन आयटम जो असेल तर तो हायड्रोजन आयटम इथल्या Cl सोबत निघून जातो आणि हा असाइल ग्रुप इथं जोडला जातो आणि तयार होतो तुमचा ॲसिटोफिनोन। हा तुमचा C डबल बॉन्ड O, हा CS3 आणि प्लस हा तुमचा HCl आपल्याला बनतो, याला आपण ॲसिटोफिनोन असं म्हटलं जातं। तर या पद्धतीनं आपण बेन्झीनपासून किंवा अरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून असा कीटोन पण आपल्याला प्रिपेअर करता येतो, हे लक्षात ठेवा। तर हायड्रोकार्बन्सपासून आपण जेवढे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला बनवता येतात याच्यावरचं आपलं डिस्कशन आपल्याला इथं झालेलं आहे। नेक्स्ट आपण आता हायड्रोकार्बन, अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि त्यानंतर आपण पुढचा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आपण शिकलात ज्याला आपण अल्किल हलाइड म्हणतो किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन असं म्हणतात, यांच्यापासून आपल्याला एखादा अल्डिहाइड प्रिपेअर करायचा असेल किंवा कीटोन आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणती रिॲक्शन करावी लागते याच्यावर आपण चर्चा करू पा। तर आपण नेक्स्ट आपण पुढे पाहतो हायड्रोकार्बनच्या नंतर आपल्याला हायड्रोकार्बन जेवढे पाहायला मिळतात, जी पॉसिबल रिॲक्शन आहेत आणि त्यापासून अल्डिहाइड आणि कीटोन कसा तयार होतो याच्यावर आपण चर्चा केलेली आहे। तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात फ्रॉम अल्किल हलाइडपासून आपल्याला कसा बनतो त्यासाठी आपण प्रिपरेशन करत असताना याच्यामध्ये आपण जनरली फ्रॉम डायहलाइड्स यांचाच आपण उपयोग करत असतो आणि यांच्यापासूनच आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला पाहायला मिळतात। मग ते करत असताना ज्याला आपण म्हणतो अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ डायहलाइड्स आपण काय करतोय अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण करू शकता। मग आता सिंपल रिॲक्शन आपण जर बघितलात, ज्यावेळेस आपण डायहलाइड्स आपण पाहिलात ज्याच्यामध्ये आपण जेमिनल डायहलाइड्स आणि विसिनल डायहलाइड्स असे दोन प्रकारचे आपण काय पाहिलात डायहलाइड्स आपण पाहिलात। त्यातला जेमिनल डायहलाइड्स आपण पाहतो। जेमिनल डायहलाइड्स आपण कोणाला म्हणता, व्हेन द टू हॅलोजन आयटम्स प्रेझेंट ऑन द सेम कार्बन आयटम, त्यांना आपण जेमिनल डायहलाइड्स असं म्हणतो। त्या जेमिनल डायहलाइड्सचे पुन्हा दोन प्रकार आपल्याला मिळतात, आपण काय म्हणतोय एक तुमचा टर्मिनल जेमिनल डायहलाइड्स, दुसरा असेल नॉन टर्मिनल जेमिनल डायहलाइड्स। व्हेन द टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट ऑन द टर्मिनल कार्बन आयटम्स, दीज आर कॉल्ड लाईक द टर्मिनल जेमिनल डायहलाइड्स। आणि व्हेन द टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट ॲट द मिडल कार्बन आयटम ऑर नॉन टर्मिनल कार्बन आयटम, दीज आर कॉल्ड लाईक द नॉन टर्मिनल जेमिनल डायहलाइड्स। अँड दीज टू टाइप्स ऑफ द जेमिनल डायहलाइड्स आर यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। त्यांच्यापासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला फॉर्मेशन करता येतील। त्यासाठी आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ की एखादा टर्मिनल घेतला, टर्मिनल जेमिनल डायहलाइड्स, तर आपण कधी लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादा अल्डिहाइड प्रिपेअर करायचा असेल तर त्यासाठी आपण कुणाचा उपयोग करायचा, जेमिनल डायहलाइड्सचा आपण उपयोग करायचा। पण तो जेमिनल डायहलाइड्स कसला असला पाहिजे, तर टर्मिनल असला पाहिजे आणि यांच्यापासूनच आपण काय बनवू शकता अल्डिहाइड्स आपण बनवू शकतो। म्हणून यांच्यापासून आपल्याला बनणारा कोण असेल तर अल्डिहाइड्स बनतात, हे लक्षात ठेवा। मग आता फार सिंपल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो, हा तुमचा CS3, हा Cl असेल, हा Cl
आणि हा तुमचा H असेल, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो तर इथिलिडीन डायक्लोराइड असं म्हणतात. आणि याच्यासोबत जर 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲक्युअस KOH यांची जर आपण रिॲक्शन केला तर आपल्याला काय मिळेल पहा, दिस 2 क्लोरीन ॲटम्स रिप्लेस बाय द OH ग्रुप फ्रॉम द KOH. आणि त्यांच्यापासून तुम्हाला एक अनस्टेबल स्पेसिस आपल्याला बनतो. हा तुमचा OH ग्रुप असेल, हा OH ग्रुप असेल आणि हा H ग्रुप असेल, बरोबर आहे. आणि हा अनस्टेबल असेल आणि त्यानंतर 2KCl आपल्याला बाहेर पडतो, राईट. मग आता काय होईल, when the 2 हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम देन विच अंडरगो द सेल्फ डिहायड्रेशन. मग यांचा आपल्याला सेल्फ डिहायड्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. सेल्फ डिहायड्रेशन आपण केल्यानंतर आपल्याला काय मिळतो तर हा तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा H असेल प्लस H2 आपल्याला मिळतो. यालाच आपण डिहायड्रेशन असं म्हणतो. हा डिहायड्रेशन आपल्याला कळतो आणि याला आपण सेल्फ डिहायड्रेशन म्हणतात. आणि हा तुमचा इथॅनॉल आपल्याला तयार होतो. यालाच आपण काय म्हणतो, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्मिनल जेमिनल डायहाइड्स विच कन्वर्ट्स इनटू द अल्डिहाइड्स. त्यांच्यापासून आपल्याला अल्डिहाइड्स आपल्याला बनतो, हे लक्षात ठेवा, लक्षात राहील. नेक्स्ट आपण जर दुसरं एक्झाम्पल बघितला, जर आपण हा CH3 असेल, हा CH2 असेल, हा CH, हा Cl आणि हा Cl असेल, यालाच आपण काय म्हणतो 1,1 डायक्लोरोप्रोपेन असं म्हणतो. यांच्यासोबत आपण जर एखाद्या ॲक्युअस KOH ची आपण जर रिॲक्शन करत असाल, ॲक्युअस KOH, तर आपल्याला काय होईल पहा, सिंपल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला घडेल. हे 2 क्लोरीन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी 2 OH ग्रुप आपल्याला मिळतील आणि तयार होतो तुमचा हा CH3, हा CH2, हा CH, हा OH आणि त्यानंतर तुमचा हा OH ग्रुप आपल्याला मिळतो, बरोबर आहे. पुन्हा अनस्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण याचं सेल्फ डिहायड्रेशन आपण करतो. आणि सेल्फ डिहायड्रेशन जर होत असेल तर तुम्हाला काय तयार होईल पहा, अल्डिहाइड, ज्याला आपण प्रोपॅनॉल्डिहाइड असं म्हणतो, बरोबर आहे. तर इथं तर तुम्हाला तयार होणारा हा CH3, CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा H असेल प्लस H2 आपण त्याला म्हणू. याला आपण प्रोपॅनॉल असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणू शकतो पहा, तर अल्डिहाइड्स आपल्याला तयार करण्यासाठी आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला डायहाइड्स पासून अल्डिहाइड तयार करायचं असेल तर टर्मिनल जेमिनल डायहाइड्स आपल्याला उपयोगात आणावा लागतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लक्षात राहील. जर आपल्याला कीटोन फॉर्मेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, कीटोन फॉर्मेशन करायचं असेल तर त्यासाठी आपण लक्षात ठेवा नॉन टर्मिनल, म्हणजे आपण कुणाचा उपयोग करायचा, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. तेव्हा तुम्हाला काय बनेल पहा, तर कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो, बरोबर आहे. मग आता कीटोन कसा फॉर्मेशन होतो, सेम स्टेप्स आहेत, फक्त आपल्याला जेमिनल डायहाइड्स आपल्याला बदलायचं आहे. त्यासाठी आपण रिॲक्शन करत असताना काय करतोय ते बघा पहा, हेच स्टेप्स आपल्याला करायचे आहेत. फक्त आपल्याला टर्मिनल आणि नॉन टर्मिनल याचाच विचार करायचा आहे. नॉन टर्मिनल जर म्हटला तर त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल CH3, CCl, हा Cl असेल आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण 2,2 डायक्लोरो प्रोपेन असं म्हणतो. यांच्यासोबत आपण जर 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲक्युअस KOH आपण रिॲक्शन केला तर त्यावेळेस आपल्याला काय होईल पहा, Cl रिप्लेस होईल, त्या ठिकाणी OH ग्रुप येतो आणि तयार होणारा कंपाऊंड जो असेल तर CH3COH हा OH ग्रुप असेल आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण काय म्हणतोय पहा, अनस्टेबल. आणि याचं डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशन होत असताना या पद्धतीने आपल्याला डिहायड्रेशन होईल आणि या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होतो. तयार होईल तुमचा CH3, C डबल बॉन्ड O आणि हा CH3 प्लस H2 आपल्याला फॉर्मेशन होतो. यालाच आपण ॲसिटोन असं म्हटलं जातं. हा कीटोन आपल्याला तयार होतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर असा आपण नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्स पासून कीटोन आपण बनवू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर हा CH3, CH2, हा CCl, हा Cl असेल आणि हा तुमचा CH3 असेल. यांच्यासोबत आपण 2KOH इन ॲक्युअस मीडियम आपण घेतलात तर आपल्याला रिप्लेसमेंट रिॲक्शन घडेल आणि तयार होईल CH3, CH2, हा COH, हा OH असेल आणि हा तुमचा CH3 असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशन होत असताना इथला वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह होतो आणि तयार होतो तुमचा CH3, CH2, हा C डबल बॉन्ड O, CH3 आणि प्लस हा तुमचा H2 असेल. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, तर याला आपण इथिल मिथिल कीटोन असं म्हणतो किंवा याला आपण ब्युटेन
2ONE असं आपण त्यांना म्हणू शकता किंवा 2-ब्युटॅनोन असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता, नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्सपासून आपण काय बनवू शकतो पा, कीटोन आपण बनवू शकता. असं आपण या अल्किल हलाइड्स म्हणजेच डायहॅलाइड्सपासून आपण काय तयार करू शकतो पा, तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण तयार करू शकता. लक्षात राहील. नेक्स्ट पहा, पुढचा कंपाऊंड आपण कोणता शिकलात, तर अल्कोहोल आपण शिकलात, बरोबर आहे. तर अल्कोहोलपासून आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स कसे बनतात याच्यावर चर्चा अल्कोहोलमध्ये झालेली आहे. पुन्हा एकदा आपण त्या रिॲक्शनबद्दल आपण चर्चा करू आणि मग आपण पुढे जाणार आहात. पहा, तर आपण पुढचा जो असेल तर अल्किल हलाइडच्या नंतर हायड्रोकार्बन झाले, अल्केन, अल्किन, अल्काइन झाला, त्यानंतर आता अल्किल हलाइड झाला. आता आपण पुढे जाणार आहात ज्याला आपण काय म्हणतोय पहा, अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स कसा तयार केला जातो याच्यावर आपण चर्चा करू. पहा, तर त्यासाठी आपण अल्कोहोल्स, फ्रॉम अल्कोहोल्स, तर अल्कोहोल्सपासून आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर कधी लक्षात ठेवा, दोन पद्धतीनं आपण करतोय, कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आणि दुसरं मी काय सांगितलं, बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याला आपण डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल यांचा उपयोग करून आपण काय केलात पा, तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण प्रिपेअर केलेला आहे. आणि त्यासाठी आपण प्रिपेअर करत असताना पहिल्यांदा आपण विचार करू. पा, पहिली जी आपण याच्यात मेथड उपयोगात आणतो ज्याला आपण म्हणू शकता हायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण काय केलं पा, एक कॅटॅलिस्ट आपण उपयोगात आणतो आणि तो कॅटॅलिस्ट कोणता असेल तर कॉपर असेल. कॉपर प्रेझेन्स असताना जर आपण 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर सप्लाय केला तर त्यापासून आपल्याला डिहायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आयटमचा लॉस होतो आणि त्याच रिॲक्शनला आपण डिहायड्रोजिनेशन म्हणतो आणि त्यातून तुम्हाला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. पण प्रामुख्याने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पा, प्रायमरी अल्कोहोल्स अंडरगो द डिहायड्रोजिनेशन ऑर ऑक्सिडेशन विच कन्वर्ट्स इन टू द अल्डिहाइड अँड सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगो द डिहायड्रोजिनेशन ऑर ऑक्सिडेशन विच कन्वर्ट्स इन टू द कीटोन. बट टर्शियरी अल्कोहोल्स अंडरगो द dehydrogenation, nothing but a dehydration or nothing but the elimination and formation of corresponding alkene, not aldehydes and ketones. ही गोष्ट आपण, हीच रिॲक्शन आपण याच्या अगोदर पाहिलेली आहे, फक्त मी तुम्हाला रिवाइज म्हणून करतोय आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने विचार करायचा आहे. पा, जर आपण एखादा प्रायमरी अल्कोहोल, याच्यामध्ये मी तुम्हाला घेतला प्रायमरी अल्कोहोल जर आपण विचारात घेतला तर त्यावेळेस आपण डिहायड्रोजिनेशन करत असताना एखादा तुमचा CH3CH2 हा OH ग्रुप असेल, बरोबर आहे. यांना जर आपण स्ट्रॉंग हीटिंग आपण केलात, कॉपर आणि हा 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असं जर आपण टेम्परेचर आपण दिलात तर त्यावेळेस आपल्याला काय होतं पा, याच्या जवळचा हा जो हायड्रोजन असतात तर हे हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह होतात आणि त्यापासून आपल्याला काय बनतो पा, तर अल्डिहाइड आपल्याला बनत असतो. म्हणजेच आपल्याला एक हायड्रोजन याच्यापासून, एक हायड्रोजन याच्यापासून जर रिमूव्ह होत असेल तर त्यापासून आपल्याला काय मिळेल पा, तर हा अल्डिहाइड आपला फॉर्मेशन होतो ज्याला आपण म्हणू हा CH3C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल आणि हा तुमचा H2 गॅस आपल्याला बाहेर पडतो. यालाच आपण काय म्हणू पा, इथॅनॉल. आणि याला आपण काय म्हणतोय पा, इथॅनॉल. इथॅनॉलपासून इथॅनॉल बनवण्यासाठी आपण या रिॲक्शनचा आपण उपयोग करू शकता. प्रायमरी अल्कोहोल्स म्हटलात की या पद्धतीने आपण लक्षात ठेवू. दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलात तर CH3CH2 हा CH2OH ग्रुप असेल. याला जर आपण स्ट्रॉंग हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ कॉपर असं जर केला तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पा, तर हा तुमचा CH3CH2 हा C डबल बॉन्ड OH आणि प्लस हा तुमचा H2 मिळेल. यालाच आपण काय म्हणू शकता पा, प्रोपॅनॉल. आणि हा तुमचा काय असेल, प्रोपॅनॉल. हा तुमचा नॉल असेल. मग या पद्धतीने आपण काय करू शकतो, डिहायड्रोजिनेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स विच कन्वर्ट्स इनटू द अल्डिहाइड. तो तुम्हाला अल्डिहाइड आपल्याला प्रिपेअर करत असतो, हे आपण लक्षात ठेवू. पा, लक्षात राहील. मग या प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळेल पा, अल्डिहाइड आपल्याला पाहायला मिळत असतो. पण जर आपण एखादा सेकंडरी अल्कोहोल्स आपण जर बघितलात तर सेकंडरी अल्कोहोल्समध्ये आपण काय म्हणतोय पा, तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये आपण काय म्हणता, तर सेकंडरी अल्कोहोल्स आपण काय म्हणतोय, तर सेकंडरी अल्कोहोल्स नंबर बी आपण त्याला म्हणू सेकंडरी अल्कोहोल्स.
याच्यापासून आपल्याला काय बनतो तर कीटोन आपल्याला बनत असतो, हे लक्षात ठेवा. आता ही रिॲक्शन कशी होते बघा. जर आपण एखादा काय घेतलात, ज्यावेळेस आपण हा CH3, हा CH, OH आणि हा CH3 आणि याचं जर आपण कॉपर मेटलसोबत 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर दिलात, तर त्यावेळेस इथं डिहायड्रोजनेशन होतं. इथला तुम्हाला हायड्रोजन आयटम निघून जातो आणि त्यापासून तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 प्लस H2 आपल्याला मिळतो. यालाच आपण ॲसिटोन असं म्हटलं जातं. याला आपण काय म्हणतोय पहा, सेकंडरी किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा प्रोपिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता, राईट. तर असे आपल्याला कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतात. त्याचबरोबर आपण एखादा CH3, हा CH2, CH हा OH आणि हा तुमचा CH3 असेल, याला आपण सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल असं आपण त्याला म्हणू किंवा 2-ब्युटॅनॉल असं म्हणतात. याच्यासोबत आपण जर एखादा कॉपर आणि हा 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर मेंटेन केलात, तर त्यापासून तुम्हाला काय तयार होईल पहा, हा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2 गॅस. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, इथिल मिथिल कीटोन. याला काय म्हणू आपण, इथिल मिथिल कीटोन. या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा, तर इट इज द प्रिपरेशन ऑफ कीटोन. यापासून आपल्याला काय मिळू शकतो पहा, कीटोन आपल्याला पाहायला मिळत असतो. लक्षात येईल. तर या रिॲक्शन ज्या असतील, तर या रिॲक्शनमध्ये आपण काय पाहिलात, यालाच आपण डिहायड्रोजनेशन असं म्हणतो. यामध्ये आपण फक्त सेकंडरीपासून कीटोन बनतो आणि प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला अल्डिहाइड बनत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. लक्षात राहील. नेक्स्ट पहा, पुढं आपण जर बघितलात तर ज्यामध्ये आपण काय म्हणतोय की एखादा तुमचा टर्शरी अल्कोहोल जर घेतला तर त्यापासून तुम्हाला अल्किन फॉर्मेशन होत असतो. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करताना हे डिहायड्रोजनेशन, ज्यालाच आपण कॅटलिस्ट म्हणतो, त्यालाच आपण लॉस ऑफ हायड्रोजन म्हणता. लॉस ऑफ हायड्रोजनलाच आपण ऑक्सिडेशन म्हणतो आणि हे कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आपल्याला घडतं. अशा रिॲक्शन आपल्याला घडत असतात, बरोबर आहे. आणि आता याच्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा, नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता ऑक्सिडायझिंग एजंट्सचा आपण उपयोग आपण याच्या अगोदर केलेला आहे, तर त्यासाठी आपण डिटेलमध्ये आपण ती एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर तरी पण आपण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण करू पहा. तर याच्यामध्ये आपण काय बनतोय पहा, तर पहिल्यांदा आपण ऑक्सिडेशन आपण प्रायमरी अल्कोहोलचं आपण करणार आहोत पहा. ऑक्सिडेशन बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला हे माहीत पण आहे की एखाद्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलात की तुम्हाला अल्डिहाइड मिळतो. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलात की तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळतो. हे तुम्हाला कधी माहीत असावं. पण आपण आज जे डिस्कशन करतोय तर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, नॉट कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचा आपण विचार करत नाही. म्हणजे वी वॉन्ट टू प्रिपेअर ओनली द अल्डिहाइड्स, नॉट कार्बॉक्झिलिक ॲसिड. अँड देअरफॉर दिस रिॲक्शन ऑर ऑक्सिडेशन, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे पहा की ज्यावेळेस आपण एखाद्या प्रायमरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन आपण केलात, इथं आपण जर K2Cr2O7 अँड H2SO4 आपण जर घेतलात तर त्यापासून तुम्हाला अल्डिहाइड बनतो आणि पुन्हा आपल्याला ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनतो. हे कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल, हा अल्डिहाइड असेल आणि हा प्रायमरी अल्कोहोल असेल, बरोबर आहे. असं आपण रिॲक्शन बघितलात. बट वी वॉन्ट टू प्रिपेअर ओनली अल्डिहाइड्स. त्यासाठी काय करायचं आहे हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. त्यासाठी आपण काय कोणते रिएजंट्स आपण उपयोगात आणतो तेही आपल्याला माहीत असावेत आणि त्यानुसार आपण काय म्हणू शकता पहा, this controlled oxidation of primary alcohols which converts into the aldehyde by using the pyridium chlorochromate, त्यालाच आपण PCC असं म्हणतो किंवा PDC असं आपण त्यांना म्हणता. these oxidizing agents which can use the controlled oxidation of primary alcohols. आणि त्यानुसार आपल्याला एखादा तुमचा हा CH3 CH2 आणि हा OH ग्रुप असेल, यांच्यावर जर आपण PCC आपण ठेवला असाल तर त्यांच्यापासून आपल्याला काय बनतो पहा, CH3 C डबल बॉन्ड O आणि हा
तुमचा H आपल्याला बनतो. यालाच आपण अल्डिहाइड किंवा इथेनॉल असं म्हटलं जातं. असा तुमचा इथेनॉल आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतो. PCCच्या ऐवजी आपण काय उपयोगात आणू शकता, PDC आपण त्यांना म्हणतो. किंवा यांच्यासोबत जर आपण एखादा आणखीन एक रिएजंट आपण घेतो ज्याला आपण क्रोमिक ऑक्साईड असं म्हणतो आणि हा ॲसिटोन आपण उपयोगात आणतो. हे क्रोमिक ऑक्साईड आणि ॲसिटोन यांच्या प्रेझेन्समध्ये जर आपण रिॲक्शन केला तर तुम्हाला काय होतं पहा, कंट्रोल्ड ऑक्सिडेशन होतं आणि या रिॲक्शनलाच याच रिएजंटला जॉन्स रिएजंट असं म्हणतात. जॉन्स रिएजंट असं आपण त्यांना म्हणतो. आणि हे जोन्स रिएजंट जो असेल तर या जोन्स रिएजंट्सपासून पण आपण कंट्रोल ऑक्सिडेशन आपण घडवू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण या दोन रिएजंट्स आपण नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतो पहा, ओनली अल्डिहाइड्स असं आपण त्यांना म्हणू शकता. बरोबर आहे. मग आपल्याला जर फक्त अल्डिहाइड्स आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा आता जर आपल्याला हे अल्डिहाइड तयार करण्यासाठी हे दोन रिएजंट्स आपण उपयोगात आणलात, त्यासाठी आपण एक्झाम्पल जर बघितलात ज्यामध्ये आपल्याला एखादा CH3 CH2 CH2OH. आता पहा एक्झाममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, PCCचा तुम्हाला विचारलेला आहे, पण आता PCC सर्वांना माहीत झालेला आहे. मग याच्याऐवजी आपण हा रिएजंट्स आपण उपयोगात आणावा लागतो असं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं जर आपण इथं तुम्हाला CrO3 अँड ॲसिटोन आपल्याला दिलेला असेल तर याला आपण लक्षात आलं पाहिजे जोन्स रिएजंट आहे आणि जोन्स ऑक्सिडायझिंग एजंट असताना आपण प्रायमरी अल्कोहोलपासून कंट्रोल ऑक्सिडेशन घडवून अल्डिहाइड आपल्याला बनवू शकतो. म्हणजे ज्याला आपण CH3 हा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच 1 प्रोपॅनॉलपासून आपल्याला काय मिळू शकतो पहा, तर आपल्याला प्रोपॅनॉल्डिहाइड किंवा प्रोपॅनॉल असा हा तयार होऊ शकतो. हे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पहा लक्षात राहील. आता बघा इथं जर आपण K2Cr2O7 म्हणा किंवा KMnO4 आपण जर घेतलात तर त्यापासून तुम्हाला काय होईल पहा, कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला बनेल. बरोबर आहे. पण इथं आपण त्यांच्याऐवजी आपण काय घेतलात, PCC घेतलात. आता नेक्स्ट आपण पुढं जातोय की ज्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल पहा, तर याच्यामध्ये आपण कीटोन बनवायचं आहे. आपल्याला कीटोन प्रिपेअर करायचं असेल तर याच रिएजंटचा आपण उपयोग करतो. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं आहे पहा, कीटोन जर तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर एखादा सेकंडरी अल्कोहोल म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता सेकंडरी अल्कोहोल, या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण जर केला तर त्यापासून तुम्हाला काय मिळतो पहा, कीटोन आपल्याला बनतो. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे पहा की कोणत्याही सेकंडरी अल्कोहोलचं अनकंट्रोल ऑक्सिडेशन होत नाही. तरी पण आपण KMnO4 आणि H2SO4चा उपयोग करायचा नाही. जर KMnO4चा उपयोग केला तर तुम्हाला डायरेक्टली कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला बनत असतो. म्हणून आपण इथं काय करू शकता पहा की आपण कधी लक्षात ठेवायचं आहे की जर आपण एखादा RCHOH आणि हा R घेतला तर यांच्यासोबत जर KMnO4 अँड H2SO4 आपण जर घेतला तर त्यापासून तुम्हाला काय तयार होणं अपेक्षित आहे, हा डबल बॉन्ड हा R आपल्याला मिळतो. बरोबर आहे. पण याच्या पुढं जाऊन हा बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो आणि हा COOH आपल्याला तयार होत असतो. बरोबर आहे. म्हणजे की ही अनकंट्रोल्ड रिॲक्शन आपल्याला कधी मिळू शकते, KMnO4 आणि H2SO4चा उपयोग घेतला तेव्हा. पण याच्याऐवजी जर K2Cr2O7 जर आपण घेतलात तर यासाठी आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा R हा CHOH आणि हा CH3 असेल. बरोबर आहे. यांच्यासोबत ऑक्सिडेशन करताना K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 आपण जर घेतला असाल तर यांच्यामध्ये कंट्रोल रिॲक्शन आपल्याला घडते आणि तयार होत असताना तुम्हाला काय होईल पहा, तर हा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 म्हणजेच हा कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो प्लस H2O बाहेर पडतो. हे लक्षात ठेवा. तर याला आपण काय म्हणताय पहा की सेकंडरी अल्कोहोलपासून ऑक्सिडेशन केल्यानंतर तुम्हाला काय बनू शकतो, कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. त्याचं एक्झाम्पल पाहिलात तर हा तुमचा CH3 CHOH आणि हा तुमचा CH3 असेल. यांच्यासोबत आपण K2Cr2O7 अँड H2SO4च्या ऐवजी आपण H पॉझिटिव्ह आयन्स दिलेला असेल तर आपल्याला काय मिळेल पहा, तर तयार होणारा कंपाऊंड हा CH3 C डबल बॉन्ड O हा CH3 प्लस H2 आपल्याला बनतो. यालाच आपण ॲसिटोन असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर यापासून आपण 2 प्रोपॅनॉलपासून आपल्याला काय बनवू शकतो पहा, ॲसिटोन आपल्याला बनवू शकतो. लक्षात येते. याच K2Cr2O7च्या ऐवजी जर आपण क्रोमिक ऑक्साईड आपण घेतलात आणि ॲसिटोन आपण जर घेतलात तर त्यांच्यापासून आपल्याला काय बनणार असेल, तर तो तुम्हाला कीटोन आपल्याला फॉर्मेशन करू शकतो. बरोबर आहे. पण
आता पहा, याच्यामध्ये आपल्याला याच्याऐवजी आपण कोणता रिएजंट आपण उपयोगात आणू शकतो हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यातून एक रिॲक्शन बनलेली आहे ज्याला आपण ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हणतात. आणि तोच आपल्याला कीटोन कसा बनतो, त्याच ओपेनर ऑक्सिडेशनच्या रिव्हर्स रिॲक्शनला MPV रिडक्शन असंही म्हटलं जातं. तर ती रिॲक्शन कशी असते ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, तर ओपेनर रिडक्शन आपण कधी म्हणतो, ऑक्सिडेशन कधी म्हणतो, तर ते आपण लक्षात घेऊ. पहा, तर हे आपण कीटोन अल्डिहाइड्स आपण तयार अल्कोहोलपासून करताना या रिॲक्शनचा उपयोग आपण करायचा आहे. आता मी जे सांगतोय ते कीटोनसाठीच आहे. आणि कीटोनसाठी आपण जर विचार करत असाल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हणतो. आता हा जो ओपेनर ऑक्सिडेशन आहे तर यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट जो उपयोगात आणलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. पहा की ज्याला आपण म्हणतोय पहा की हा ट्राय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम, ब्युटिल ऑक्साईड ॲल्युमिनियम. आता हे लिहिलं कसं जातं पहा, ज्याच्यामध्ये आपण हा CS3 हा तुमचा CH, हा CS3 हा तुमचा काय असेल पहा CH2 हा एक तुम्हाला असेल. मग त्यानुसार आपल्याला काय असेल, ऑक्साईड म्हटलं आहे O हा किती असेल 3 टाइम्स आणि हा तुमचा Al. याच्याऐवजी आपण काय म्हणतोय पहा, यालाच आपण टर्शरी ब्युटिल 3 टाइम्स Al असे आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणता, टर्शरी ब्यूटॉक्साईड, म्हणजे टर्शरी ब्यूटॉक्साईड ॲल्युमिनियम हा पण रिएजंट असेल. किंवा एखादा काय असेल पहा, तर याच्यामध्ये आपल्याला ट्राय आयसोप्रोपिल ऑक्साईड 3 टाइम्स ॲल्युमिनियम विथ ॲसिटोन, हे सर्व कशामध्ये ठेवलं जातं, ॲसिटोनमध्ये आपण ठेवलं जातो. यांच्यापैकी आपण कोणताही एक उपयोगात आणू शकतो. पहा, याला आपण काय म्हणू शकता पहा, तर हा प्रोपॉक्साईड किंवा प्रोपिल ऑक्साईड म्हणा, हा ॲल्युमिनियम असेल. त्यानंतर टर्शरी ब्यूटॉक्साईड ॲल्युमिनियम म्हणतो. यालाच आपण आयसोब्युटिल ॲल्युमिनियम ऑक्साईड असं ब्यूटॉक्साईड ॲल्युमिनियम असं म्हणतात. यांचा उपयोग आपण त्यांनी काय केलेला आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून आपण केलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करत असताना आयसोप्रोपिल हा असेल, याचं जर स्ट्रक्चर माहीत असावं तर त्यासाठी आपण CS3 CH हा CS3 हा O असेल, याला आपण 3 टाइम्स हा तुमचा Al असेल. बरोबर, याला लिहित असताना CS3 3 टाइम्स CO, ह्याला आपण 3 टाइम्स आपण Al असं आपण त्यांना लिहू शकता. पहा, हे लिहिण्याची पद्धत आहे. आणि या पद्धतीनं आपण काय म्हणतो, दीज आर डिझॉल्ड इन द ॲसिटोन ॲज अ सॉल्वंट असं आपण करता. तर या ऑक्सिडायझिंग एजंटचा उपयोग करत असाल तर त्यांना आपण ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हणतो. आणि जनरली आपण या ऑक्सिडेशनचा एखाद्या सेकंडरी अल्कोहोलपासून कीटोन बनवण्यासाठी आपण केला जातो. ही आपण गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता ती रिॲक्शन कशी होते आणि ती सिंपल कशी रिॲक्शन होते त्याबद्दल आपण चर्चा करू. पहा, तर नेक्स्ट आपण पुढं काय करतोय पहा, रिॲक्शनमध्ये आपण काय पाहणार आहात की एखादा तुमचा सेकंडरी अल्कोहोल आपण घेतला ज्याला आपण म्हणू CS3 CHOH आणि हा तुमचा CS3 असेल. बरोबर आहे, याच्यासोबत आपण इन प्रेझेन्स तुमचा ॲसिटोन असतो, हा CS3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CS3 असेल. आणि इन प्रेझेन्स तुमचा जो असेल तर हा इन प्रेझेन्स आपल्याला जे घ्यायचा आहे तर तो तुमचा Al हा O हा CS3 आणि हा तुमचा CS3 हा तुमचा 3 टाइम्स असेल. बरोबर आहे, त्यालाच आपण आयसोप्रोपिल असं म्हणतो. बरोबर आहे, आयसोप्रोपिल ऑक्साईड म्हणा किंवा आयसोप्रोपॉक्साईड म्हणा, तर हा असेल. याच्यामध्ये होतंय काय पहा, हा तुम्हाला काय करतोय पहा, इकडचा हायड्रोजन ॲडॉप्ट करतो आणि त्यामुळे इथं कीटोन बनत असतो. इकडून हायड्रोजन ट्रान्सफर व्हायला आहे म्हणजे हायड्रोजन इकडून लॉस होते म्हणजे याचं ऑक्सिडेशन होतंय आणि त्याचबरोबर आपल्याला याचं काय होतंय, रिडक्शन होतंय. आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा, विच कन्वर्ट्स इनटू द CS3 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CS3 करा. आणि इथं काय बनेल पहा, इथं तुमचा काय बनतो पहा, तर हा तुम्हाला बनतो CS3 CHOH आणि हा तुमचा CS3.
बरोबर आहे. प्रोडक्ट आणि रिॲक्टंट तुम्हाला सेम दिसतील. तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर याला आपण काय म्हणू, आर म्हणू. याला आपण काय लिहू पा, आर म्हणता. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा जो सेकंडरी अल्कोहोलचा काय बनतो, कीटोन बनतो. आणि कीटोनचा आपल्याला काय बनतो पा, एखादा सेकंडरी अल्कोहोल बनत असतो. याच रिॲक्शनला आपण काय म्हणता, ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. मग हे ओपेनर ऑक्सिडेशन जर रिव्हर्स बघितलात तर मी तुम्हाला MPV रिडक्शन सांगितलेलं आहे की एखादा तुमचा सेकंडरी अल्कोहोल हा तुमचा जो असेल तर या सेकंडरी अल्कोहोल्सला आपण एखाद्या कीटोन म्हणजे कीटोनसोबत जर रिॲक्शन केलात तर त्यापासून तुम्हाला काय बनतो पा, हा कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. हे आपण बघितलात. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे या रिॲक्शनला, रिव्हर्स रिॲक्शनला MPV रिडक्शन असं म्हणतो. आणि याच्या फॉरवर्ड रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे पा, ओपेनर ऑक्सिडेशन असं आपण त्यांना म्हणतात. तर हे आपण ओपेनर ऑक्सिडेशनबद्दल आपल्याला माहिती असावी. फार इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. नेक्स्ट आपण पुढं काय सांगितलं जातं पहा, तुम्हाला डायरेक्टली असंही दिलं जातं. म्हणजे ही रिॲक्शन देताना जर तुम्हाला एखादा CH3CHOH आणि हा CH3 दिला आहे, याच्यासोबत आपल्याला इथं तुम्हाला दिलेला असेल पहा, हा आयसोप्रोपिल ऑक्साईड 3 टाइम्स AL आणि हा ॲसिटोन. हे तुम्हाला काहीच कळणार नाही, ॲसिटोन कुठं घ्यायचा, काय घ्यायचा, घ्यायची गरज नाही. असं जरी दिलं असेल तरी आपण काय करायचं पहा, याचं कन्वर्जन आपण कशामध्ये होतं, CH3 C डबल बॉन्ड O CH3. मग पुढचा प्रोडक्ट ॲसिटोनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर पुन्हा ॲसिटोनमध्ये होणार आहे. लक्षात येते. तर याला आपण ओपेनर ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. आता बघा, आता आणखीन एक महत्त्वाची नोट आपण लक्षात ठेवायची पहा. ती नोट कोणती असेल तर त्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, ऑल दीज ऑक्सिडायझिंग एजंट्स विच डज नॉट अफेक्टेड ऑर ऑक्सिडेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग द अल्कोहोल्स. म्हणजे एखाद्या अल्कोहोल्समध्ये जर डबल बॉन्ड येत असेल तर त्या डबल बॉन्डला कुठल्याही प्रकारची अटॅकिंग न करता तो फक्त अल्कोहोल ग्रुपचं कन्वर्जन अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये करत असतो. डबल बॉन्डवर कुठलाही परिणाम करत नाही. हे लक्षात ठेवा. जेवढे रिएजंट आपण आता ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण पाहिलात त्यांचा कुठलाही परिणाम आपल्याला त्यांच्या डबल बॉन्डवर होत नाही. म्हणून आपण एक रिॲक्शन आपण लक्षात घेऊ, तर दीज ऑक्सिडायझिंग एजंट्स नॉट अफेक्टेड ऑन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे तुम्हाला ती नोट लक्षात ठेवायची. जेवढे रिएजंट मी तुम्हाला आत्ता सांगितले त्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहात, ऑल दीज ऑक्सिडायझिंग एजंट्स नॉट अफेक्ट ऑन कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अल्कोहोल. अल्कोहोल्समध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बन कार्बन डबल बॉन्डसोबत त्यांचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे जसं आपण पाहतोय पहा, एखादा तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH2OH दिला आणि इथं आपण PCC घेतला किंवा एखादा तुमचा CrO3 ॲसिटोन आपण घेतला किंवा ओपेनर ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण घेतलात किंवा K2Cr2O7 आपण घेतलात, तर यांच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही, तर याच्यामध्ये आपल्याला हा CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH म्हणजे तुम्हाला डबल बॉन्डवर कुठलाही परिणाम होणार नाही. हे लक्षात राहील. म्हणजे देर इज नो इफेक्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात असावं. लक्षात राहील. तर हे आपण एक ऑक्सिडेशन आपण बघितलात. बरोबर आहे. आता पहा, आणखीन एक ऑक्सिडायझिंग एजंट्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण बघितला तर तो ऑक्सिडायझिंग एजंट कोणता असतो, तर हायड्रोआयोडिक ॲसिड आपण त्याला म्हणू. तर हायड्रोआयोडिक ॲसिड याचा परिणाम कसा होतो, कुणावर होतो, कुठं उपयोगात आणायचा, त्यासाठी काही कंडिशन आहेत. त्या कंडिशन आपण लक्षात ठेवा आणि तो फार महत्त्वाचा आहे. एकदा तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला पण आहे. बरोबर. तर आयोडिक ॲसिड असं जर आपण विचार केला तर त्यासाठी आपण HiO4 असं त्याला आपण काय म्हणता, आयोडिक ॲसिड किंवा सोडियम आयोडिक ॲसिड असं आपण त्यांना म्हणू शकता. सोडियमचा उपयोग करू शकतो, हायड्रोजनचा उपयोग करू शकता. म्हणून आपण ऑक्सिडेशन बाय युझिंग आयोडिक ॲसिड आयोडिक ॲसिड म्हटलात की याचे आपल्याला सर्वजण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. HiO4 आपण त्यांना म्हणता किंवा या ठिकाणी आपल्याला सोडियम
आयोडिक ॲसिड असे आपण त्यांना म्हणतो. तर यांचा आपण उपयोग करू शकता आणि याचा परिणाम कधी उपयोगात आणायचा आणि का उपयोगात आणायचा याच्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यासोबत आपण H2SO4चा आपण उपयोग करू शकता, बरोबर आहे. आणि याच्यानंतर आपल्याला आणखीन एक रिएजंट आपल्याला तो माहीत असावा आणि तो जो असेल तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, ज्याला आपण टेट्रा ॲसिटेट लेड असा आपण टेट्रा ॲसिटेट लेड आपण उपयोगात आणू शकतो. हा CH3COO हा 4 टाइम्स PB. यांच्यापैकी कोणीही प्रेझेन्स असेल तर याला आपण काय म्हणायचं आहे, हे कधी उपयोगात आणलं जातं, याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आणि तो नेमका काय करतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, व्हेन द एनी अल्कोहोल्स or any carbonyl compounds and alcohol group containing organic compounds and these groups which are present at the adjacent position when using the iodic acid which breaking the carbon-carbon single bond and addition of one OH group on each carbon atoms. मग आपण काय म्हणतोय पहा, याच्यात पहिली कंडिशन कोणती लक्षात ठेवायची पहा, तर याच्यामध्ये आपल्याला काय असलं पाहिजे, ॲट लिस्ट 2 OH group or 2 CO group or 1 OH group and 1 CO group present at adjacent position. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. काय काय म्हणतो मी तुम्हाला पहा, ज्या कंपाऊंड्समध्ये ॲडजसंट कार्बन ॲटमवर 2 OH ग्रुप असले पाहिजे. म्हणजे जसा पहा, हा तुमचा कार्बन आहे, हा OH असा असेल तेव्हा आपण या आयोडिक ॲसिडचा उपयोग करायचा. त्याच वेळेस जर आपल्याला एक CO ग्रुप आहे आणि हा तुमचा एक OH ग्रुप आहे, हे ॲडजसंट पोझिशनला असले पाहिजेत किंवा एखादा तुमचा C डबल बॉन्ड O ग्रुप असेल, असा ॲडजसंट पोझिशनला असेल तर त्यावेळेस आपण याचा उपयोग करायचा आहे. मग हे करतोय काय, तर हा आयोडिक ॲसिड काय करतोय, हा कार्बन बॉन्ड आपल्याला सिंगल बॉन्ड ब्रेक करतो आणि या कार्बनसोबत एक OH ग्रुप जोडतो, या कार्बनसोबत एक OH ग्रुप करत असतो, बरोबर आहे. म्हणून आपण या आयोडिक ॲसिडचा उपयोग आपण कशासाठी करता, तर ॲडिशन ऑफ OH ग्रुप म्हणजे ऑन each carbon atoms after the breaking of carbon single bond. म्हणजे आपल्याला करतो काय, हा आयोडिक ॲसिड adds 1 OH group with carbon atom after breaking carbon single bond. म्हणजे हा जेव्हा बॉन्ड आपल्याला ब्रेक होईल तेव्हा याच्यासोबत एक OH ग्रुप ॲड करतो, याच्यासोबत एक OH ग्रुप ॲड करतो. हेच ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून आपल्याला काम करत असतो, लक्षात राहील. तर आता याच्या रिॲक्शन आपण डिस्कशन करू, ह्या कंडिशन आपण लक्षात घेतलेल्या आहात, बरोबर आहे. तर आता बघा पुढं आपण काय पाहतोय, तर हे कंडिशन आपण लक्षात घेतल्यानंतर एक्झाम्पल आपण बघू. तर ते एक्झाम्पल कोणते कोणते असतील पहा. पहिल्यांदा आपण पाहतो, हा तुमचा CH3 आहे, CHOH आणि हा CH2OH आपल्याला दिलेला आहे. आणि इथं तुम्हाला काय असेल, आयोडिक ॲसिड असेल किंवा एखादा NaIO4 + H2SO4 असेल किंवा आपल्याला काय असेल पहा, हा तुमचा टेट्रा ॲसिटेट लेड हा तुमचा रिएजंट असेल, बरोबर आहे. यांच्यापैकी कोणताही एक उपयोगात आणा, बरोबर. मग आता हा काय करणार आहे, तर हा कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला ब्रेक करतो. कुठला करतो, ज्या 2 ॲडजसंट कार्बन ॲटमला OH ग्रुप प्रेझेंट असेल किंवा CO ग्रुप प्रेझेंट असतील तो. मग हा कार्बन बॉन्ड ब्रेक केला की याचं नेमकं काय काम आहे, तर ॲडिशन ऑफ OH ग्रुप ऑन ईच कार्बन ॲटम. मग आपण काय करू पहा, प्रत्येक कार्बन ॲटमवर काय करतो, हा CH3 हा CH ऑलरेडी एक OH ग्रुप होता, आणखीन एक OH ग्रुप तो ॲड करतो, बरोबर आहे. आणि प्लस हा तुमचा काय असेल पहा, याच्यासोबत हा CH2 आहे, याच्यासोबत OH ग्रुप ऑलरेडी एक होता, आता आणखीन एक आपल्याला ॲड होत असतो.
समजलं मी काय म्हणलं? म्हणजेच आपल्याला हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर याच्यासोबत एक OH ग्रुप जोडला जातो, याच्यासोबत एक OH ग्रुप जोडला जातो. आणि आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, तर डिहायड्रेशन होणार आहे, सेल्फ डिहायड्रेशन होणार आहे, बरोबर आहे. हे सेल्फ डिहायड्रेशन होईल, यांच्यापासून आपल्याला काय मिळेल मग, हा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा काय असेल पहा H, हा अल्डिहाइड आपल्याला बनला. मग आता इथं काय बनतो पहा, हा तुमचा काय असेल HC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. म्हणजेच तुम्हाला इथं ॲसिटाल्डिहाइड आणि काय मिळाला, फॉर्माल्डिहाइड आपल्याला मिळू शकतो. लक्षात येते? तर म्हणून आपण एखाद्या ग्लायकॉलपासून आपल्याला काय मिळू शकतो, अल्डिहाइड आणि कीटोन आपण प्रिपेअर करू शकता. लक्षात येते? आता बघा, हे एक एक्झाम्पल पाहिला. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहतोय पहा, जर आपण एखादा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH, हा OH आणि हा CH3 असा मॉलिक्यूल आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. मग आता आपण काय म्हणतोय पहा, याच्यासोबत आपण काय करणार आहात, हा HiO4 आपण घेतलात किंवा ते कोणते रिएजंट आपण घेऊ, बरोबर आहे. याच्यातला काय होईल, ॲडजस्टंटला तुमचा OH ग्रुप आणि CO ग्रुप आहे, म्हणून हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या कार्बनला एक OH ग्रुप, या कार्बनला एक OH ग्रुप जोडायचा. म्हणजेच आपल्याला काय बनेल, हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OH ग्रुप, ॲसिटिक ॲसिड आपल्याला बनला, बरोबर आहे. याच्यापासून आपल्याला ॲसिटिक ॲसिड बनतो. याच्यासोबत बघा इथं काय मिळतो आपल्याला, मग इथं तुम्हाला प्लस हा तुमचा CH3CHOH अगोदर होता, आणखीन एक OH जोडा, बरोबर आहे. मग पुन्हा काय होईल पहा, इथला तुमचा डिहायड्रेशन होईल आणि याच्यातून तुम्हाला काय बनेल, हा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा H आपल्याला बनेल. म्हणजे एक ॲसिटिक ॲसिड बनेल, दुसरा काय बनेल पहा, ॲसिटाल्डिहाइड आपल्याला बनत असतो. असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील? तर असे आपण बरेच एक्झाम्पल आपण करू शकतो पहा. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहोत. पुढं बघू आपण, जर आपण एखादा CH3 हा तुमचा OH, हा CH किंवा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असा तुम्हाला दिलेला आहे. याच्यासोबत आपल्याला काय करता येईल पहा, तर इथं आपण HiO4 आपण घेतला तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला इथून ब्रेक होईल. इथे एक OH ग्रुप, इथे एक OH ग्रुप आपल्याला जोडला जाईल. म्हणजेच आपल्याला हा CH3 एक OH ग्रुप ऑलरेडी होता, दुसरा एक आपण ऑलरेडी जोडलात पहा, बरोबर आहे. हा तुमचा ॲड झाला, बरोबर. आणि त्यानंतर दुसरा काय असेल, CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OH जोडायचा आहे, म्हणून आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड बनला. मग आता याच्यामध्ये डिहायड्रेशन होईल, हा डिहायड्रेशन केलात काय बनेल तुम्हाला, CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3, याला आपण ॲसिटोन म्हणू, बरोबर आहे. आणि हा ॲसिटिक ॲसिड आपल्याला बनला, ॲसिटिक ॲसिड आपल्याला बनला. म्हणजे आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स बनवण्यासाठी काय करायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड पण आपल्याला साईड प्रोडक्ट आपल्याला बनवू शकतो. लक्षात येते? बघा आता दोन्ही कार्बोनिल ग्रुप जर घेतलात, म्हणजे ज्याला आपण म्हणू CH3 C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असा दिला आहे. याच्यासोबत आपण जर HiO4ची रिॲक्शन आपण जर केला तर हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला ब्रेक होईल. त्यापासून इथे एक OH ग्रुप, इथे एक OH ग्रुप, तुम्हाला दोन प्रोडक्ट कुणाचे मिळतील, CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH ॲसिटिक ॲसिडचे आपल्याला पाहायला मिळतील. पहा, लक्षात येते? तसंच आपण जर एखादा याच्यासोबत डायव्हॅलंट ऑक्सिजन, इथं तुम्हाला डायकीटोन आहे, याच्यासोबत आपण इथं लिहिलात HiO4 तर आपल्याला काय होईल, इथला बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो आणि तयार होतो प्रत्येकासोबत एक OH ग्रुप. म्हणजेच आपल्याला काय बनेल पहा, हा C डबल बॉन्ड O, इथं एक OH ग्रुप आला, इथं C डबल बॉन्ड O आणि इथं OH ग्रुप आला. हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाला आणि OH ग्रुप ॲड झाले. याला जर आपण स्ट्रॉंग हिटिंग आपण केलात तर याच्यातला काय होतो, तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह होतो, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय होईल पहा, याच्यातला तुम्हाला हा ॲसिडिक म्हणजे हा तुमचा
जो फॉर्मेट ग्रुप असेल किंवा फॉर्मिक ॲसिड आपल्याला काय बनू शकतो पहा, तर तो तुम्हाला रिमूव्ह होतो आणि तयार होतो तुमचा काय पहा, डिहायड्रेशन होतो, CO2 आपल्याला बाहेर पडत असतो. म्हणजेच आपल्याला याच्यापासून तुम्हाला हा एक CO2 आणि हा तुमचा H2O बाहेर पडतो आणि त्यानुसार तुम्हाला CO2 आणि H2O आणि तयार होतो तुमचा सायक्लोपेंटॅनोन. हा तुमचा सायक्लोपेंटॅनोन आपल्याला तयार होतो. बरोबर आहे. तर अशा रिॲक्शन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. तर हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. हा आयोडिक ॲसिड हा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करताल पहा. तर हे आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे आज आपण जे डिस्कशन केला तर अल्किल हलाइड आणि अल्कोहोल यांच्यापासून आपल्याला अल्डेट्स आणि कीटोन्स कसे बनतात याच्यावर चर्चा केलात. नेक्स्ट आपण रिॲक्शन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. धन्यवाद.